10 एप्रिल पासून उपवर्गीकरणासंदर्भात ज्या बैठकी होत आहेत त्या बैठकीमध्ये आमचं संघटन तसेच आमचे मित्र सर्व सहभागी आहेत। मोर्चा आहे, या आधी केवढे कार्यक्रम झाले, साक्षरतेचा कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर जनजागृतीचा कार्यक्रम आहे। जेव्हा बैठकीमध्ये खूप काही ठरवलं जातं आणि ते अंमलात आणण्याची गोष्ट येते तेव्हा आम्ही स्वतः हे बघितलंय की बैठकीमध्ये बोलणारे अंमलात येताना नसतात आणि ते बघितलंय। जेव्हा 23,000 स्वाक्षऱ्या आम्ही या पोहोचवल्या, हरकती घेतल्या महाराष्ट्रात 14 एप्रिल सारखा उत्सव जो प्रत्येकाचा महत्त्वाचा होता तो उत्सव आम्ही न करता उपवर्गीकरणाच्या विरोधात हरकती दिल्या। हे महत्त्वाचं आहे की इथं जे जे ठरवलं जाईल ते अंमलात आणलं पाहिजे आणि अंमलात आणण्यासाठी प्रत्येकाने जमिनीवर बसून काम केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। ही पहिली सूचना आहे की इथं जी गोष्ट ठरेल त्यासाठी सर्वांनी आपलं योगदान, आपली मेहनत दिली पाहिजे मला असं वाटतं। दुसरी गोष्ट आहे की जेव्हा महामोर्चाचं आयोजन करतोय त्यासाठी एक समिती असली पाहिजे, एक समिती आणि उपसमित्या असं आपण वर्गीकरण समित्यांचं केलं पाहिजे। त्याच्यामध्ये आर्थिक नियोजनाची समिती राहिली पाहिजे, मंचाची समिती राहिली पाहिजे, वस्त्यांमध्ये बुद्ध विहारामध्ये ज्या बैठकी होणार आहेत त्याच्यासाठीची समिती राहिली पाहिजे, तालुक्यामधील जी मंडळी येणार आहे त्यांच्या नियोजनासाठीची समिती राहिली। तसा न गजबजता ज्या व्यक्तीला आपलं मत मांडायचे तो एकटाच व्यक्ती मंचावर राहील, बाकी सर्व मंचाच्या खाली राहिले पाहिजे। एकंदरीत हा समाजाचा मोर्चा आहे, कुठल्या एका संघटनेचा मोर्चा नाही, कुठल्या राजकीय पक्षाचा मोर्चा नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे आणि कुठल्या एका जातीचा नाही। 59 जातीतली लोक या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत। नांदेडचा मोर्चा हा ऐतिहासिक झाला पाहिजे। नांदेडच्या मोर्चातून उपवर्गीकरणाचा विरोधातला जो निर्णय आहे तो निर्णय सरकार घेण्यासाठी मजबूर झालं पाहिजे, एवढ्या धडाक्यात हा मोर्चा झाला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। आम्ही विद्यार्थी संघटनेकडून तसंच फुलेशाह आंबेडकर युवा मंच, स्वप्नील नरवाल युवकांची जबाबदारी घेतो, अधिकाधिक युवक या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, विद्यार्थी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करू। जे काही नियोजन दिलं जाईल ते नियोजन आम्ही यशस्वीरित्या पार पाडून माझ्या संघटनेकडून मी 10,000 रुपये इथे घोषित करतो आणि बाकी जी जबाबदारी येईल ती आज ज्या पद्धतीने आजपर्यंत आम्ही